निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक 7 मे 2026 रोजी विविध मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने निवेदन स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने हे निवेदन ईमेलद्वारे पाठवण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री कामगार मंत्री आकाश फुंडकर, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी सोलापूर, सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील आमदार आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. या निवेदनामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अनेक योजना बंद करून कामगारांना योजनांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचारी तसेच सत्ताधारी मंत्री यांना सर्व परिस्थितीची माहिती असूनही जाणून बुजून कामगारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार निवडणुकीच्या काळात बांधकाम कामगार आणि मजुरांना विविध आश्वासने दिली जातात, मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. संभाजीनगर उच्च न्यायालयाने प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिल्यानंतरही अनेक अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी कायमस्वरूपी बांधकाम कामगार आयुक्त नेमण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सध्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे पदभार असल्याने आठवड्यातून केवळ 2 दिवस कामकाज होत असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. निवेदनात विधवा महिलांचे अर्ज विनाकारण नामंजूर केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मिळणारी E5 योजनेतील 60,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंतची मदत बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय मुलींच्या विवाहासाठी S13 योजनेअंतर्गत मिळणारी 51,000 रुपयांची मदतही बंद करण्यात आल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मृत बांधकाम कामगारांच्या वारसांना मंजुरी मिळूनही आर्थिक लाभ प्रत्यक्षात मिळत नसल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचेही संघटनेने निदर्शनास आणून दिले. या सर्व प्रकरणांवर तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित लाभ वितरित करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 7 मे 2026 रोजी पाठवण्यात आलेल्या या निवेदनाद्वारे सर्व बंद योजना पुन्हा सुरू करून बांधकाम कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला. निवेदनाची दखल न घेतल्यास निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने हलगीनाद मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.